सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत सौ मीनाक्षीताई देशमुख लिखित नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावरती लिहिलेली त्यांची लेखमाला. कालच्या पुढे सुरू करते. सुभाषबाबूंची रुग्णशय्या बोटीकडे निघाली. तेवढ्यात गांधीजींचा एक कार्यकर्ता येऊन सुभाषबाबूंच्या कानात काहीतरी बोलला. रुग्णशय्या पाण्यात नांगरलेल्या बोटीवर चढली. सुभाषबाबूंनी बोटीच्या शिडीवरून भरल्या डोळ्यांनी किनाऱ्यावर उभे असलेल्या मंडळींना आपले क्षीण हात उंचावून नमस्कार केला. वंदे मातरमची गर्जना झाली. रात्री 12 नंतर बोट सुटली. किनारा सुटल्यावरच ते मुक्त झाल्याचे सांगण्यात आले. गांधीजींनी ऐन वेळेला पाठवलेला निरोप होता. सुभाष, तू स्वतःच तेजपुंज आहेस. तुला दुसऱ्याच्या शिफारसीची काय आवश्यकता? महाकवी रवींद्रनाथांनी आणि गांधीजींनी शिफारसपत्र नाकारलं म्हणून काय झालं? मी माझ्या स्वहिमतीने माझा स्वतःचा परिचय जगाला करून देईन. हे मातृभूमी, तुझ्या पायातील साखळदंड तोडून गुलामगिरीतून तुझी मुक्तता करीनच. सुभाषबाबू स्वतःशीच विचार करत होते. सुभाषबाबू बोटीत शय्यागृहात उदासीन पडलेल्या आपल्याच विचारात गर्क होते. तोच काही महिन्यांपूर्वी त्यांनी तरुणांना दिलेल्या त्यांचा संदेश त्यांना आठवला. हाच का तुम्हा हसऱ्या बहरत्या गुलाब पुष्पांचा सुगंध? तर मग काट्यांचा स्वीकार करा. पाहायची आहे का तुम्हाला प्रातःकाळच्या सूर्यबिंबाची हसरी सौंदर्य शोभा? मग कंठा मध्यरात्रीचे काळे कुट्ट क्षण. हवा का तुम्हाला स्वर्गानंद स्वातंत्र्याचा अन मधुर फळ मुक्तीचे? मग करा चुकती त्यांची किंमत. आझादीचे देणे म्हणजे दुःख, वेदना आणि बलिदान. हे दान फक्त बलिदान. सुभाषबाबूंचा पुतण्या अशोकनाथ युरोपातच होता. तो त्यांना घ्यायला आला. दोघेही ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नाला आले. डॉक्टर प्यूटच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू झाले. लवकरच त्यांचा मुक्काम सॅनिटोरियममधून हॉटेल दी फ्रान्समध्ये हलवण्यात आला. निसर्गोपचारामुळे त्यांची प्रकृती हळूहळू सुधारू लागली आणि त्यांची आतली उर्मी उचल खाऊ लागली. एकीकडे उपचार चालू होते तर दुसरीकडे ते जर्मन भाषा शिकत होते. थोडी तब्येत सुधारल्यावर ते अधूनमधून व्हिएन्ना म्युनिसिपाल्टीला भेट देऊ लागले. इथल्या तुलनेत आपल्या देशात कशी प्रगती साधता येईल याचा विचार करू लागले. 2 महिन्यांनंतर त्यांना खबर मिळाली की अमेरिकेहून विठ्ठलभाई पटेल विश्रांतीसाठी व्हिएन्नाला येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी कडकडत्या थंडीत सुभाषबाबू सकाळी स्टेशनवर हजर झाले. रेल्वे स्थानकावर सुभाषचंद्र बाबूंना बघून विठ्ठलभाईंना अतिशय आश्चर्य वाटलं. हॉटेलमध्ये पोचल्यावर खूप चर्चा झाली. एका तडफदार तरुणाशी ओळख झाल्यामुळे विठ्ठलभाईंना खूप बरं वाटलं. काही दिवसांनी वर्तमानपत्रात बातमी आली की गांधीजींनी सविनय कायदेभंगाची चळवळ मागे घेतली. दोघांनाही क्रोध आवरेना. क्रोधाने ते म्हणाले, सुभाष, गांधीजींनी हे ठीक केलं नाही. लढा तर अहिंसकच होता, मग लढा का मागे घेतला? म्हणाले, एक राजकारणी म्हणून गांधीजी पराभूत झाले. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास, श्रद्धा ठेवणं म्हणजे आत्मवंचना ठरेल. काही दिवसांनी बातमी आली की लंडनमधील काही मुस्लिम विद्यार्थी पाकिस्तानची मागणी करत आहेत. या खंडप्राय देशाचे लचके तोडण्याचा विचार त्यांच्या मनात आला तरी कसा? बॅरिस्टर जिन्ना आणि गांधीजी दोघे गुजरातचे पुत्र. दोघांमध्ये तंटा इतका विकोपाला गेल्याचं अतिशय दुःख वाटत आहे. सुभाषबाबू विठ्ठलभाईंना म्हणाले, बाबूजी, माझ्या शरीरातला अखेरचा थेंब संपेपर्यंत मी माझ्या मातृभूमीचे तुकडे होऊ देणार नाही. त्यासाठी माझं तन, मन, धन सगळं पणाला लावेन. दोघांचाही आजार
त्यांचा पिच्छा सोडत नव्हता. विठ्ठलबाईंची तब्येत जास्त बिघडल्यामुळे त्यांना व्हिएन्नामधून स्वित्झर्लंडमधील ग्लँड नावाच्या गावी हलवलं. सुभाषबाबूंच्या पोटातील कळा पुन्हा त्रास देऊ लागल्या. विठ्ठलबाईंची तब्येत जास्त झाल्याचं कळताच सुभाषबाबू आपल्या दुखण्याकडे दुर्लक्ष करून विठ्ठलबाईंच्या उशाशी बसून राहिले. त्यांच्या प्रकृतीची वार्ता त्यांच्या सर्व नातेवाईकांना कळवली. इंग्लंडमध्ये असलेले त्यांचे जवळचे नातेवाईक नाथ्यालाल पटेल आणि भोगीबाई सबेरी ताबडतोब आले. विठ्ठलबाई नाथलालांना म्हणाले, मला मृत्यूपत्र करायचं आहे. देशकार्यासाठी काही रक्कम दान करायची आहे. कोणाला? सुभाषला. तो एकाकी आहे. नाथलाल, माझ्यानंतर सुभाषची काळजी घे. जप रे त्याला. उद्या सकाळीच रजिस्ट्रारला घेऊन ये. दुसऱ्या दिवशी मृत्यूपत्रावर सह्या झाल्या. विठ्ठलबाईंनी सुभाषचा हात नाथलालच्या हातात दिला. डोळ्यातील अश्रू पुसत म्हणाले, सुभाष, तू माझ्या इच्छा आकांक्षांचं प्रतीक आहेस. भारताच्या उत्थानासाठी माझी संपत्ती तुझ्या सुपूर्द करतो. हिंदुस्थानच्या प्रश्नाचा जगभर प्रसार कर आणि त्यासाठी तू या संपत्तीचा वापर कर. विठ्ठलभाई पटेलांनी आपली संपत्ती भारताच्या कार्यासाठी सुभाषबाबूंच्या नावे केली. सुभाषबाबूंनी संपत्ती घेण्यास बराच विरोध केला, पण विठ्ठलभाईंनी त्यांना घेण्यास भाग पडले. रात्रभर जागून सुभाषनं त्यांची सेवा केली. दुपारी थोडे ग्लानीतून बाहेर आल्यावर ते म्हणाले, सुभाष, तुला सावली देणं इतकं आयुष्य विधात्यानं दिलं नाही हे दुर्भाग्यच, परंतु तू स्वसामर्थ्यावरच तेजानं तळपून जाशील. माझा आशीर्वाद आहे. असं म्हणून विठ्ठलभाईंचे प्राण पंचतत्वात विलीन झाले. हुंदके देत सुभाषबाबूंनी त्यांना लष्करी थाटात मानवंदना दिली. आता आपण बघणार आहोत काही भारतीय आणि जागतिक नेत्यांच्या बरोबरचे त्यांचे संबंध. त्या काळात भारतातील नेत्यांपैकी जवाहरलाल आणि सुभाषचंद्र ही जोडी चित्तवेधक होती. जसे काही बाबतीत दोघांचे विचारात साम्य होते, तसंच काही बाबतीत फरकही होता. जर दोघांनी एकमताने भारतासाठी कार्य केलं असतं तर कदाचित भारताची स्थिती पालटली असती, पण तसं घडायचं नव्हतं. 1939 पर्यंत दोघांमध्ये प्रचंड फूट पडली. एप्रिल 1939 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे त्रिपुरेला वादग्रस्त आणि वैयक्तिक क्लेशकारक सत्रानंतर सुभाषबाबूंनी कडवटपणे आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले, या अडचणीच्या वेळी माझे वैयक्तिक आणि राष्ट्रकार्याचे सर्वात जास्त नुकसान नेहरूंनी केलंय. युद्धकाळात सुभाष बोस विजयी जपानी सेना घेऊन भारतात येत आहेत अशा अफवा जेव्हा पसरल्या त्यावेळी नेहरूंनी जाहीर केलं होतं की तलवार घेऊन त्यांना भेटायला जाणाऱ्यांमध्ये सर्वात पहिला मी असेन. 1920च्या सुरुवातीला नेहरू आणि बोस भारतातील राजकीय घडामोडीत उतरले तेव्हा दोघांचे विचार बऱ्याच बाबतीत सारखे होते. युवा नेते म्हणून दोघेही पुढे आले होते. दोघांमध्येही समोरच्याला खेचून घेण्याची आकर्षक शक्ती होती. तसं बघितलं तर दोघेही सुखवस्तू कुटुंबातले होते. अवघ्या 15व्या वर्षी सुभाषबाबूंनी ऐश्वर्य ऐशारामाला ठोकरून प्रतस्थ जीवन स्वीकारलं होतं. 1922 साली अवघ्या 15 वर्षीय सुभाष आपल्या शाळा मित्र हेमंत सरकारला लिहिलेल्या पत्रात म्हणतात, माझं आयुष्य मौज मजा करण्यासाठी नाही तर एका विशिष्ट कार्यासाठी आहे. नेहरू कितीही विचारी कल्पक असले तरी त्यांना देशातील सद्य परिस्थितीची तितकीशी जाणीव नसल्याचं जाणवतं. योगायोगानं 1920 साली वयाच्या 30 उलटल्यानंतर नेहरूंची गाठ एका शेतकरी गटाशी पडली आणि तेव्हा त्यांना भारतीयांच्या देशबांधवांच्या दुर्दशेची जाणीव झाली. नग्न भुकेनं खचून गेलेल्या भयंकर पीडितांचं चित्र त्यांच्या नजरेसमोर साकार झाल्यावर ते हादरून गेले. त्यांच्यावर प्रथम प्रभाव पडला त्यांचे आयरिश शिक्षक S.T. ब्रुक्स यांचा.
तसाच प्रभाव बोसांवर पडला. त्यांच्या कटकच्या ओडिशा शाळेतील बंगाली शिक्षक वेणी माधवांचा. सुभाषांच्या मनावर त्यांनी नैतिक मूल्यांचं महत्त्व ठसवलं. सुभाषचंद्रांच्या जीवनातील महत्त्वाची घटना म्हणजे स्वामी विवेकानंदांच्या कार्याची झालेली ओळख आणि नेहरूंच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना म्हणजे इंग्लंडमध्ये हेरो स्कूलमध्ये शिकणारा एक भारतीय हुशार मुलगा, चालू घडामोडीत रस घेणारा. सुभाषचंद्र यांच्या जीवनात विवेकानंदांचा प्रवेश झाल्यावर त्यांचं आयुष्य त्यामध्ये एक प्रकारे क्रांती घडून आली. मानवजातीची सेवा हे त्यांचं ध्येय बनलं. वयाच्या 16व्या वर्षी गुरु शोधार्थ घरातून निघून गेले होते. त्यांचे कुटुंब समृद्ध असूनही ते व्रतस्थ जीवन जगले. या उलट नेहरू इंग्लंडमध्ये असताना वडील भरपूर पैसे पाठवत असल्यामुळे त्यांची जीवनशैली वैभवसंपन्न, ऐषारामी, फॅशनेबल अशी होती. नेहरू आणि बोसांच्या या काळातला विरोधाभास स्पष्टपणे जाणवतो. आणखी एक तुलना करायची म्हणजे दोघांच्या धर्माविषयीचा असलेला दृष्टिकोन. नेहरूंच्या धर्माविषयीच्या कल्पना फार धूसर होत्या, तर बोस यांनी धर्मातील कार्याविषयी फारशी फिकीर त्यांना नव्हती. ते आयुष्यभर उदारमतवादी धार्मिक राहिले. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी आग्नेय आशियातल्या आझाद हिंद चळवळीच्या धामधुमीच्या काळातही ते ध्यान करायला भल्या पहाटे उठत. 1938 बोसांनी काँग्रेस अध्यक्षपद स्वीकारल्यावर त्यांनी राष्ट्रीय नियोजन समितीची स्थापना केली. या समितीचे अध्यक्ष समितीच्या उत्कर्षासाठी अध्यक्षपद स्वीकारण्याची नेहरूंना विनंती केली होती. गांधीजींना या समितीबद्दल फारसं औचित्य नव्हतं. नेहरूंनी सुभाषचंद्रांच्या विनंतीस मान देऊन समितीचं अध्यक्षपद स्वीकारलं. रवींद्रनाथांच्या शेवटच्या वेळी राष्ट्रीय नियोजन समितीचे कामकाज परिणाम पद्धतीनं चालावं असा त्यांचा कटाक्ष होता. नोव्हेंबर 1968 गांधी बोस संघर्षाची चाहूल लागली असताना टागोरांना वाटलं काँग्रेस अध्यक्षपदी एखादा आधुनिकवादी व्यक्ती हवी. टागोरांच्या आणि सर्वांच्या मते दोनच खरे आधुनिकवादी आहेत, एक नेहरू आणि दुसरे सुभाषचंद्र बोस. नेहरूंनी आधीच नियोजन पद्धतीचं अध्यक्षपद स्वीकारल्यामुळे सुभाषबाबूंनी अध्यक्ष व्हावं असं रवींद्रनाथांना वाटत होतं. बोस आणि नेहरूंचे एका बाबतीत मतैक्य होतं, ते म्हणजे परराष्ट्र पत्रव्यवहार. दोघांचाही युरोपात भरपूर प्रवास झाला होता. नेहरू आदर्शवादाकडे झुकलेले तर बोस वास्तवाकडे. नेहरूंना नाझीवाद आणि युरोपात होणारा जूनचा छळ भयंकर वाटत होता, तर बोसांना स्वातंत्र्य संघर्षापुढे इतर गोष्टींचं महत्त्वच वाटत नव्हतं. मंडळी, आज आपण इथे थांबूया. याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचणार आहोत. तर तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. मीनाक्षीताईंचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून आभार मानते. उद्या भेटूया. तोपर्यंत नमस्कार मंडळी.